नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे, म्हणून आपल्याला बोलायचं ते त्यांच्याबद्दल. 30वी पुण्यतिथी म्हणजे 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमध्ये श्री पेरुंबुदूर इथे त्यांची हत्या करण्यात आली. तामिळी अतिरेक्यांनी हल्ला करून, म्हणजे पहिला आत्मघातकी हल्ला होता भारतातला. त्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये राजीव गांधी यांचं निधन झालं. ऑन द स्पॉट ते गेले. मला तो दिवस अजूनही आठवतोय. त्या दिवशी मला रात्री फोन आला होता. ही घटना घडली 10:21. मी माझ्या ज्या ठिकाणी ज्या वर्तमानपत्रात काम करत होतो तिथून मी घरी आलो होतो. जेवून बसलो होतो गप्पा मारत. त्यानंतर वाचायला लागलो आणि थोड्या वेळातच हा फोन आला ऑफिसमधनं, घणघणला फोन, आणि राजीव गांधी यांच्या निधनाची बातमी आली. बॉम्बस्फोटामध्ये त्यांचा तो छिन्न विछिन्न देह बॉम्बमुळे असं उडून वर आकाशात, त्याच्या सगळीकडे रक्तामासाचा चिखल पडलेला होता. तो क्षण आठवला, तो दिवस आठवला, ते अंगावरती शहारा येतो. इतक्या अतिशय चांगल्या नेत्याची, अतिशय चांगल्या मनाच्या नेत्याची, सभ्य सुसंस्कृत नेत्याची, ज्यांनी 21व्या शतकातल्या भारताचं स्वप्न पाहिलं आणि त्या दिशेने पावलं टाकली, त्याची अशी हत्या झाली. त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. ज्यावेळी ही हत्या झाली त्यावेळी राजीव गांधींचे जे सेक्रेटरी होते, व्ही जॉर्ज नावाचे, ते राजीव गांधींच्या दिल्लीतल्या निवासस्थानापासून आपल्या घरी निघालेले होते. तेवढ्यात त्यांना फोन आला की काहीतरी महत्वाची गोष्ट घडलेली आहे, काहीतरी हादरवून टाकण्याची घटना घडली. म्हणून ते ताबडतोब पुन्हा 10 जनपथकडे, म्हणजे राजीव गांधींच्या निवासस्थानाच्या दिशेने आले आणि तेवढ्यात फोन गणगणला. तो फोन कोणाचा होता तर पी चिदंबरम यांच्या पत्नीचा फोन होता. आणि त्यांनी जे सांगितलं त्यांना ते ऐकून व्ही जॉर्ज हबकले. शिवाय आणखीन एक फोन आला होता, तिथून तो एका गुप्तचर अधिकाऱ्याचा फोन होता. आणि आता ही गोष्ट सोनिया गांधींना सांगायची कशी, हा व्ही जॉर्ज यांच्या पुढचा प्रश्न होता. पण सोनियाजींनी म्हटलं की काही धक्कादायक गोष्ट घडली का, राजीव कसे आहेत, आणि तेव्हा त्यांना सांगायला लागलं. आणि जवळपास त्यांनी जेव्हा सांगितलं की राजीव गांधी आपल्यामध्ये राहिलेले नाहीत, तेव्हा त्या धक्क्याने सोनिया गांधी जवळजवळ कोसळून पडल्या. मोठ्यानं त्यांनी टाहो फोडला अक्षरशः. आणि बाहेर जे लोक जमलेले होते, भेटण्यासाठी, त्यांनाही भेटण्यासाठी आलेले होते, काही कामासाठी येतात माणसं, त्या ठिकाणी जो कक्ष होता तिथलेही लोक बघायला लागले काय झाले म्हणून. आणि ही गोष्ट घडली. ज्या ठिकाणी ही गोष्ट घडली त्या ठिकाणी जी.के. मूपनार, काँग्रेसचे मोठे नेते, ते हजर होते. जयंती नटराजन, या काँग्रेस सोडलं त्यांनी, जयंती नटराजन होत्या. राममूर्ती नावाचे नेते सुद्धा होते, तेव्हाचे बडे नेते होते ते. या नेते होते. आणि सुमन दुबे हे राजीव गांधींचे मीडिया ऍडवायझर तेही होते. आणि त्यांच्याशी बोलत डेक्कन क्रॉनिकलच्या संपादिकापुढे झालेल्या गोयल नावाच्या महिला संपादक, त्या सुमन दुबे यांच्याशी बोलत होत्या. त्या काही फुटांवर होत्या ही घटना घडली तेव्हा, आणि त्याच्यापूर्वी राजीव गांधींशी त्या मुलाखत घेत होत्या. म्हणजे त्या ठिकाणी येण्यापूर्वी, तिथे आल्यानंतर ज्या मुलींनी पुष्पगुच्छ घेऊन आली, पुष्पहार घेऊन आली होती ती मुलगी, आणि वाकून तिने त्यांना नमस्कार केला. आणि तो आत्मघातकी जो स्फोट होता, म्हणजे त्यांनीच घडवून आणलेला तो स्फोट तिथे झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. ही गोष्ट, हे सगळं बघताना
मोपनारेंना काय वाटलं असेल, त्या गोयलना काय वाटलं असेल, सुमन दुबेंना काय वाटलं असेल, काय त्यांच्या म्हणजे काय स्थिती झाली असेल. प्रदीप गुप्ता नावाचे राजीव गांधींचे सहकारी होते, सुरक्षा अधिकारी होते, सहकारी सुरक्षा अधिकारी, ते सुद्धा त्या स्फोटामध्ये त्यांचं निधन झालं. पण स्फोटामध्ये ते कोसळले, त्यांनाही स्फोटामुळे ते त्याच क्षणीच गेले. पण शेवटच्या घटिका मोजत असताना ते मोपनार यांच्याकडे बघून काहीतरी सांगू बघत होते आणि त्यांना म्हणायचं असो की राजीव गांधींच्याकडे तुम्ही बघा, त्यांची स्थिती काय आहे, त्यांच्याकडे जा. म्हणून मोपनार राजीव गांधींना शोधत राहिले आणि ज्या क्षणी त्यांचं कलेवर ओळखलं तेव्हा त्याची स्थिती अतिशय भयानक होती आणि मोपनार यांनी त्याच्यावरती टॉवेल टाकला. अशी अतिशय सगळं हृदयद्रावक ते दृश्य होतं. त्या सगळ्या आठवणी जाग्या होतात. पण आज आपल्याला राजीव गांधी यांचा वारसा नेमका काय आहे तोही बघायचा आहे आणि त्याच्याबद्दल बोलायचं आहे. अनेकदा विरोधी पक्षाचे लोक म्हणजे काँग्रेसच्या विरोधातले जे लोक आहेत ते घराणेशाही हे सतत त्यांचं पारुपद सुरू असतं. घराणेशाही काँग्रेसमध्ये याचं नाकारण्याचं कारण नाही, पण जे आवेशात ते ज्या पद्धतीने बोलत असतात म्हणून काही फॅक्ट्स सांगणं गरजेचं आहे. ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्यानंतर म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, पण ते पंतप्रधान का झाले ते याचं कारण काँग्रेसमधले सर्वात लोकप्रिय नेते ते होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वतः म्हटलं होतं की लोकप्रियता करिश्मा माझ्याकडे नाही, तो नेहरूंकडे आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःहून नेहरूंचं नेतृत्व स्वीकारलं होतं. हे वल्लभभाई प्रेमी भाजपच्या लोकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले आणि ते पंतप्रधान होण्यापूर्वी नेहरूंनी त्यांच्याकडे जास्त कामं सोपवली ती, त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवला होता. म्हणजे एक प्रकारे त्यांचं ग्रूमिंग त्यांनी केलेलं होतं. लाल बहादूर शास्त्री हे काही नेहरू गांधी परिवारातले नव्हे. त्यांच्यानंतर इंदिरा गांधी यांची निवड जी आहे ती काँग्रेसनीच निवड केली. मीच पंतप्रधान होणार असं काही त्या तिथे ठाण मांडून म्हणत बसल्या नव्हत्या. काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनीच त्यांची निवड केली आणि त्या सर्वाधिक नेत्यांचा कल त्यांच्याकडे आहे हे सिद्ध झालं. मोरारजी देसाई हे पंतप्रधान होऊ शकले तेव्हा शकले, नंतर जनता पक्षाच्या वेळी पंतप्रधान झाले. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी मिळून राजीव गांधी हेच आपले नेते आहेत असं ठरवून टाकलं, असं जाहीर केलं. प्रणब मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये फक्त एक गोष्ट लिहिलेली आहे की प्रणब मुखर्जी आणि राजीव गांधी यांच्यामध्ये एक दरी उत्पन्न झालेली होती आणि प्रणब मुखर्जी यांना पंतप्रधान व्हायचं आहे अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यात आल्या. त्याबद्दल त्यांनी खुलासा केलेला आहे. त्यांचं म्हणणं होतं की मी अजिबात रेसमध्ये नव्हतो. आता प्रणव बाबू सुद्धा आपल्यामध्ये नाहीयेत, ते राष्ट्रपती झाले पुढे. परंतु त्यांनी असं सांगितलं की माझं एवढंच म्हणणं होतं की तेव्हा जयलसिंग हे देशाबाहेर होते, ते येईपर्यंत आपण वाट बघूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या पार्लमेंटरी सदस्यांनी, संसदेने, काँग्रेसच्या सगळ्या संसद सदस्यांनी त्यांची निवड करावी अशी प्रोसिजर आहे. असं जर झालं तर ते जास्त योग्य होईल एवढंच त्यांचं म्हणणं होतं. पण त्याचा अर्थ वेगळा काढला गेला आणि प्रणव बाबूंना नंतर बाजूला टाकण्यात आलं. राजीव गांधी यांच्या काळातच त्यांची उपेक्षा झाली हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. एवढंच नव्हे तर ज्या मुंबईमध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं ज्यातलं राजीवजींचं भाषण गाजलं, प्रचंड गाजलं, त्याच वेळी प्रणव बाबूंनी जे भाषण सुरू केलं ते त्यांचं भाषण अर्धवट त्यांना पूर्ण करायला लागलं आणि सांगण्यात आलं की आता जेवणाची वेळ झालेली आहे. एक प्रकारे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याचा त्या ठिकाणी अपमान झाला. ही योग्य गोष्ट नव्हे हे मी मुद्दामून सांगतोय आपल्याला. इथे मला
कोणाची आरती करण्यासाठी मी इथे बसलो नाही. जे फॅक्ट सांगतो आहे, थोडासा इतिहास सांगतो आहे आणि इतिहास आणि वर्तमान काळ यांची सांगड घालत काही गोष्टी मला सांगायच्या आहेत, म्हणूनच हा विषय घेतलेला आहे. पण राजीव गांधी यांच्यानंतर, त्यांची दुर्दैवी हत्या झाल्यानंतर काँग्रेसचे लोक जे आहेत, नरसिंहराव नंतर पंतप्रधान झाले हे खरं आहे, पण त्यावेळीच काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी मिळून सोनियाजींना साकडं घातलं होतं की तुम्ही आता सगळं नेतृत्व घ्या. तेव्हा सोनिया गांधींनी त्याला नकार दर्शवलेला होता. म्हणजे सोनिया गांधींनी आपलं नेतृत्व पक्षावरती थोपवलं नव्हतं, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता जे मी ज्याचा उल्लेख आपल्या पुढे करतो आहे, जे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये, मुंबईच्या अधिवेशनामध्ये राजीव यांनी जे भाषण केलं ते अतिशय गाजलं आणि त्या भाषणातल्या काही गोष्टी नक्कीच सांगण्यासारख्या आहेत. आता कोणत्याही काँग्रेसच्या अध्यक्षाने इतक्या खणखणीत शब्दामध्ये काही बोल आपल्याच पक्षातल्या लोकांना सुनावलेले नव्हते. राजीवजी काय म्हणाले ते बघा. सत्तेचे दलाल लक्षावधी सामान्य कार्यकर्त्यांच्या मार्गात अडथळे बनत चाललेले आहेत. राजकीय वर्तुळात ते राजरोसपणे वावरत आहेत. अशा दलालांना पक्ष आणि सरकारपासून आपण कटाक्षाने दूर ठेवले पाहिजे. काँग्रेसच्या जडणघडणीत आज ज्या नेत्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले त्या सगळ्यांचा राजीवजींनी उल्लेख केला. केवळ नेहरूंचा नाही, इतर नेत्यांचाही उल्लेख केला. आणि मग ते म्हणाले की नेहरू म्हणायचे, आराम हराम है, विश्रांतीसाठी आपल्याकडे आता कुठे फुरसत आहे. स्वातंत्र्याची धगधगती मशाल मोठ्या आशेने जुन्या पिढीने आपल्या हाती सोपवली. 21व्या शतकातला समर्थ भारत उभारण्याचे आव्हान आपल्या समोर आहे. त्यात जर आपण चुकलो तर काँग्रेसने ज्या उद्दिष्टांसाठी आजवर संघर्ष केला, राष्ट्र उभारण्याची शपथ वाहिली, त्या भावनेशी आणि काँग्रेसवर श्रद्धा असलेल्या लाखो देशवासियांची आपण प्रतारणा केल्यासारखे होईल. आणि नंतर व्यासपीठावर जे सगळे नेते उपस्थित होते त्यांच्याकडे वळून राजीवजी काय म्हणाले बघा. आपल्या महान नेत्यांच्या मेहनतीची परंपरा जपण्यासाठी काँग्रेस पक्षात आपण नेमके काय केले, यापुढे विश्रांती आपल्याला परवडणार आहे का. म्हणजे बघा, सत्तेचे दलाल हे पक्षात सरकारात आहेत हे त्यांनी स्पष्टपणे कबूल केलं. त्यांचं उच्चाटन करीन असं सांगितलं. आणि आपल्या ज्या महान नेत्यांनी काँग्रेसच्या जे काही काम केले ते काम आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे हे त्यांनी सांगितलं. आणि ते असं त्याच्या पुढे असं म्हणाले की भारताच्या दशदिशांना लोकांच्या सृजनशीलतेला ज्या काँग्रेसने आजवर जागे केले त्या संघटनेला नेमकं झालंय तरी काय. आता लोकांच्या आशा आकांक्षा आणि वेदनांशी आपला संपर्क तुटलाय. निवडणुकीतला जय पराजय यापुरता हा विषय मर्यादित नाही. लोकशाहीत जय पराजय होत असतात, पण काँग्रेस मुख्यत्वे सामाजिक परिवर्तनाची गोष्ट आहे हे आपण विसरून चाललोय. लोकांचे दैनंदिन संघर्ष, आशा आकांक्षा यांच्याशी आपला संबंध आहे का. सत्तेच्या राजकारणात आपण इतके गुरफटून गेलो की लोकांशी म्हणजे जनजीवनाशी आपला संबंधच राहिला नाही. इतके खडे बोल राजीव गांधींनी त्यावेळी सुनावलेले होते. त्या खडे बोलांचं एका कारणीने ऐकून काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोडून दिलं का आणि खुद्द राजीव गांधींनी त्या दिशेने वाटचाल केली का हेही आपल्याला बघायचं. राजीव गांधी अगोदर काँग्रेसमध्ये महासचिव म्हणून काम करत होते. संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर इंदिरा गांधींना कोणतरी मदतीला विश्वासू माणूस पाहिजे होता आणि तो घरातला असला तर बरा असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे कौल नावाचे जे अधिकारी होते, जे गांधी कुटुंबाच्या जवळचे होते, त्यांनी आणि आणखीन काही लोकांनी, जे सनदी अधिकारी असतील, नेते असतील, काही जणांनी इंदिरा गांधींनी सांगितलं की राजीव गांधींना विचारायचं का की तुम्ही राजकारणात येता. ते वैमानिक होते, त्यांचा काहीच राजकारणाशी संबंध नव्हता. मग इंदिरा गांधी म्हणाले की मी विचारणार नाही, तुम्ही विचारा. मग त्यानंतर त्या लोकांनी मन वळवल्यानंतर
राजीव गांधी राजी झाले, ज्याला सोनियाजींचा विरोध होता. सोनियाजींना ते नको होतं. आणि त्यानंतर महासचिव झाल्यानंतर मला आठवतंय राजीव गांधी मुंबईला आले होते आणि एका औद्योगिक संघटनेचा एक कार्यक्रम होता. तो ताजमहाल हॉटेलमध्ये मुंबईत होता. मी पत्रकार म्हणून त्या कार्यक्रमाचा साक्षी होतो आणि राजीव गांधींचं त्यावेळी दर्शन झालं. जवळनं मी अगदी दर्शन घडलं. त्यांचं भाषण संपूर्ण ऐकलं आणि अतिशय प्रभावी असं त्यांनी भाषण केलं. त्यामध्ये त्यांनी देशाबद्दलच्या, संघटनेबद्दलच्या, मुंबईबद्दलच्या आपल्या कल्पना मांडल्या, मुंबईच्या विकासाच्या वगैरे आपल्या कल्पना मांडल्या. नंतर मुंबईतच त्यांचं भाषण गाजलं हे आपल्याला माहिती आहे. पण महासचिव ते असतानाच काँग्रेसमध्ये त्यावेळी आपल्याला माहिती असेल तर काँग्रेस संघटना जी होती ती आत्तासारखी विकलांग झालेली नव्हती. कमलापती त्रिपाठी हे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष होते. ते खूप जुन्या काळातले होते, परंतु त्यांना किंचित बाजूला सारून अर्जुन सिंग यांना उपाध्यक्ष केलं राजीव गांधी नंतरच्या टप्प्यामध्ये. आणि 1981 ते 84 ज्या वर्षी इंदिरा गांधींची हत्या झाली तोपर्यंत राजीव गांधी हे पक्षामध्येच काम करत होते, पक्ष संघटनेचे काम करत होते. आपली संघटना कशी विस्तारता येईल हे बघत होते आणि पूर्णपणे म्हणजे तळमळीने काम करत होते. त्यावेळी त्यांनी आपले काही साथीदार गोळा केले होते. पी चिदंबरम, मणिशंकर अय्यर यांना त्यांनी जवळ केलेलं होतं. आणि नंतर इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर पंतप्रधान झाल्यावर ते मग पहिल्याने हंगामी पंतप्रधान झाले आणि नंतर निवडणुका होऊन राजीव गांधी रीतसर पंतप्रधान झाले. त्यावेळी काँग्रेसला 413 किंवा 415 अशा कधीही जागा मिळाल्या नाहीत, एवढ्या जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. काँग्रेसची लोकप्रियता प्रचंड होती आणि ही लोकप्रियता मुळातच होती. त्यावेळी भाजप काही आजच्या एवढा मोठा पक्ष झालेला नव्हता. इतर पक्ष, जनता पक्ष वगैरे तर अगदी विस्कटून गेलेले होते. त्यानंतर जनता दल होता, त्याला काय जनता पक्षाचा जनता दलाचे सुद्धा ठिकऱ्या उठल्या होत्या सगळ्या, त्याला काय अर्थ नव्हता. अशा वेळी 413 किंवा 415 ज्या जागा होत्या एवढं प्रचंड बहुमत त्यांच्याकडे होतं, जे आज मोदींच्याकडे सुद्धा नाही एवढं बहुमत होतं. पण त्याला एक कारण होतं, ते म्हणजे इंदिरा गांधींच्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत राजीव गांधींना काँग्रेसला तेवढं बहुमत मिळवून देतात. म्हणजे त्यामध्ये मुख्यतः काँग्रेसची लोकप्रियता होती, पण इंदिरा गांधींची लोकप्रियता, त्यांच्याबद्दलची लोकांची सहानुभूती हे घटक कारणीभूत होते. राजीव गांधी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर शिखांवरती अत्याचार झाले, मोठ्या प्रमाणात दंगल झाली दिल्लीमध्ये आणि शिखांना मारण्यात आलं, नरसंहार झाला तो. आणि त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे. त्याबद्दल पुढे सोनिया गांधी, मनमोहन सिंग या नेत्यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे तो इतिहास पुन्हा उकरून काढण्याचं कारण आहे. पण तेव्हा राजीव गांधींनी जे स्टेटमेंट केलं होतं ते चुकीचं होतं की ज्यावेळी मोठा वृक्ष पडतो तेव्हा धरणी हादरते, जमीन हादरायला लागते. म्हणजे अशा गोष्टी, इंदिरा गांधींची हत्या झाली म्हणून ही दंगल घडणं हे अपरिहार्य आहे असं सांगण्यासारखं ते गोष्ट होते. ते राजीव गांधींचं स्टेटमेंट चुकीचं होतं. त्यावर भरपूर टीका सुद्धा झालेली आहे. परंतु त्या पलीकडे राजीव गांधींनी आल्या जर बघितलं तर जे आंतरराष्ट्रीय दौरे केले, म्हणजे तेव्हा रोनाल्ड रेगन अमेरिकेचे अध्यक्ष होते, त्या ठिकाणी पत्रकार परिषद जेव्हा झाली तेव्हा राजीव गांधींमुळे, च्या उपस्थितीमुळे, त्यांच्या हजरजबाबी वक्तव्यामुळे संपूर्ण आंतरराष्ट्रीय मीडिया प्रभावित झाला होता. बेनझीर भुट्टो आणि राजीव गांधी यांची पत्रकार परिषद झाली, त्यांची भेट झाली, दोघेही तरुण नेते. त्यावेळी सुद्धा राजीव गांधींनी आपली छाप उमटवली. स्टॉकहोममध्ये शांतता परिषद होती, निशस्त्रीकरणासंबंधीची परिषद होती, ती परिषद राजीव गांधींनी गाजवली. ज्यावेळी गोर्बाचोव रशियामध्ये पेरिस्ट्रोइका आणि ग्लासनोस्ट या प्रकारे परिवर्तनाची नांदी ज्यांनी आणली, ते जेव्हा दिल्लीमध्ये आले आणि त्यानंतर दिल्ली डिक्लेरेशन, दिल्लीचा जाहीरनामा त्यांनी प्रस्तुत केला, त्यामध्ये सुद्धा
अण्वस्त्र कमी करणं, निशस्त्रीकरण, जागतिक बाजारपेठा मोकळ्या करणं, भारत आणि सोव्हिएत रशिया यांच्यातले संबंध वाढवणं, वृद्धिंगत करणं यावर भर दिलेला होता. आणि ते सुद्धा त्यांची संयुक्त परिषद मीडियाला संबोधित करणं ते विलक्षण गाजलं. राजीव गांधींनी आपल्या व्यक्तित्वाने खूप छाप पाडली, म्हणजे संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायासमोर छाप पाडली. राजीव गांधी चीनला गेले आणि मागचा सगळा भूतकाळ बाजूला सारून भूतकाळाचं जो ओझं बाळगायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. कारण आपल्याला नवा देश घडवायचा आहे, नवं जग घडवायचं असेल तर जुने किलमिश, जुने पूर्वग्रह बाजूला ठेवायला लागतात. आणि त्याप्रमाणे चीनला जाऊन त्यांनी चीन आणि भारत संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले. आंतरराष्ट्रीय विषयांची समज त्यांना पटकन आली, पटकन तो ग्राफ त्यांच्याकडे आला. सुरुवातीला माहितीये की इंदिरा गांधींनी जसं म्हटलं जात होतं की गोंगी गुडिया, त्या इंदिरा गांधींनी काय कमाल करून दाखवली आपण बघितलं. राजीव गांधी हे तर काय साधे पायलट आहेत अशी कुत्सित टीका केली जात होती. त्या राजीव गांधींनी सुद्धा अनेक गोष्टीतून दाखवून दिलं की मला सुद्धा काही कळतं, माझ्याही काही कल्पना आहेत, मी त्या राबवू शकतो आणि मी समर्थ नेता आहे, त्यांनी अल्पावधीत सिद्ध केलं. राजीव गांधींनी आधुनिकीकरण कशा प्रकारे केलं, म्हणजे संगणक क्रांती कशी केली, टेलिकम्युनिकेशन्स क्रांती कशी केली, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रमोद महाजन त्यांनी म्हटलं होतं की राजीव गांधींच्या कम्प्युटर क्रांतीची आम्ही टिंगल केली, ही आमची चूक झाली, हे त्यांनी मोकळेपणाने मान्य केलं. अशा प्रकारे चुका मोकळेपणाने मान्य करण्याची परंपरा मोदी पर्वामध्ये खंडित झालेली आहे, हे लक्षात घ्या. पण टेलिकम्युनिकेशनचा ची महत्वाची गोष्ट म्हणजे टेलिकम्युनिकेशन्समध्येच MTNL येतं, BSNL म्हणजे विदेश संचार निगम लिमिटेडची बिल्डिंग येते. यामुळे तुम्हाला बघितलं असेल तर गावोगाव आणि कोपऱ्या नाक्यावरती STD बूथ दिसायला लागले. अनेकांना रोजगार मिळालाच, पण टेलिफोन हे चैनीची गोष्ट पूर्वी मानली जात होती की प्रत्येकाच्या आवाक्यामध्ये ही गोष्ट आहे. आणि शिवाय सिडॅक सारखी संस्था राजीव गांधींनी स्थापन केली. परमसंगणक त्यांच्या काळामध्ये विकसित झाला. सोयूज यान राजीव गांधींच्या प्रेरणेने, त्यांच्या प्रोत्साहनाने अंतराळात गेला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनाला बळकटी आली. सेबी सारखी संस्था राजीव गांधींच्या काळात आली, अस्तित्वात आली. जे आपण सेबी जर नसती तर शेअर बाजाराचं काय पूर्ण शेअर बाजारामध्ये पूर्णपणे अनियंत्रित बेबनशाही चालू राहिली असती. सेबीमुळे शेअर बाजारावरती नियंत्रण आलं, एक प्रकारचं देखरेख सुरू झाली. स्पीड पोस्ट राजीव गांधींच्या काळात आलं. कितीतरी गोष्टी सांगता येतील की लष्कराचं आधुनिकीकरण, सुंदरजी होते तेव्हा लष्कर प्रमुख, त्या आधुनिकीकरणासाठी राजीव गांधींनी पूर्णपणे भर दिला आणि अरुण सिंग हे त्यांचे सहकारी त्याच्यामध्ये होते. आणखीन गोष्ट सांगता येईल की VP सिंग हे तेव्हा अर्थमंत्री होते, मग संरक्षण मंत्री झाले. दीर्घकालीन आर्थिक धोरण म्हणजे आर्थिक धोरण हे 5 वर्षासाठी जाहीर केलं पाहिजे आणि त्यात सतत बदल करता कामा नये, म्हणून दीर्घकालीन लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी त्यांनी जाहीर केली. मॉडवॅट सारखी योजना, आपण मॉडवॅटकडनं व्हॅटकडनं GSTकडे वळलो, पण मॉडवॅट सारखी योजना VP सिंग अर्थमंत्री असताना राजीव गांधींच्या काळात आली प्रत्यक्षामध्ये. आयात कर मोठ्या प्रमाणावरती कमी झाले. मग टेप रेकॉर्डर्स असतील, वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असतील, एअर कूलर्स असतील, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असेल, ही आयात त्याच्यावरचे कर कमी करण्यात आले आणि ती स्वस्त झाली. नाहीतर पूर्वी काय वाटायचं की या गोष्टी काही चैनीच्या आहेत, मजेच्या आहेत, काय करायचं आपल्याला. पण त्या चैनीच्या गोष्टी गरजेच्या वस्तू झाल्या आणि त्या स्वस्त करण्याचं काम जे आहे, म्हणजे अनेक गृहोपयोगी कन्झ्युमर ड्युरेबल्स म्हणतो ते राजीव गांधींच्या काळामध्ये ती स्वस्ताही आली, मोबलकता आली. त्याला म्हणजे लिबरलायझेशन म्हणतो ज्याला आपण, ते इंदिरा गांधींनी 1980 साली त्यांचं पुनरागमन झाल्यानंतर काही क्षेत्र परदेशी गुंतवणुकीला खुली केली होती, काही नियंत्रणं कमी केली आणि राजीव गांधींनी त्याच्या पुढचा टप्पा गाठला.
आणि अर्थव्यवस्था अधिक मोकळी करायला सुरुवात केली. त्याचवेळी सॅम पित्रोडा यांची तर मदत यासाठी झाली, टेलिकम्युनिकेशन कम्प्युटरसाठी, क्रांतीसाठी. पण महत्वाची गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी मिशन्स, ज्याच्यामध्ये गळीत धान्य जे आपण म्हणतो, तेलबिया म्हणतो, त्यांचं उत्पादन कसं वाढवता येईल आपल्याला, त्यावर भर देण्यात आला. पाण्यावरती भर देण्यात आला की पाणी पुरवठा कसा वाढवता येईल, पाण्याचं संवर्धन कसं करता येईल, अशी 5 मिशन्स त्यांनी स्थापन केली आणि अतिशय महत्वाचं आणि मोलाचं काम केलं. म्हणजे राजीव गांधींनी एक तर उद्योगधंद्यांचं आधुनिकीकरण, लष्कराचं, संरक्षण क्षेत्राचं आधुनिकीकरण केलं, त्यानंतर अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण आणि त्या खुलीकरण करण्याला सुरुवात केली त्यांनी. आणि शिवाय आंतरराष्ट्रीय जगतामध्ये म्हणजे सार्क सारखी संघटना असेल किंवा आंतरराष्ट्रीय वेगवेगळे मंच असतात, त्या ठिकाणी आपली छाप पाडली. आणि भारत हा सुद्धा आता पुढे चाललेला देश आहे. एक गरीब, अल्पविकसित, लोकांकडे पैसे मागणारा, सतत आमच्याकडे काही नाहीये असं मागणारा, अशा स्थितीचा देश नाहीये. आम्ही 21व्या शतकामध्ये आम्ही महासत्ता होणार आहोत असं स्वप्न राजीव गांधींनी दाखवलं आणि त्या दिशेने ठोस उपाययोजना केली. एक गोष्ट अजून सांगण्यासारखी की पक्षांतर बंदीचा कायदा त्यांनी आणला. तो कायदा आणून काही उपयोग झाला नाही हा भाग सोडून द्या, पण पक्षांतर बंदी कायदा आणावा, म्हणजे हे पक्ष इकडून तिकडे जे पळापळ चाललेली आहे ती थांबावी, यासाठी काहीतरी त्यांनी करावं असं त्यांच्या मनात आलं. तो कायदा पुरेसा नाही, त्या त्रुटी आहेत, त्यांनी काही साध्य होणार नाही हे मधुलिमांपासून मधुदंडवतांपर्यंत सगळ्यांनी सांगितलं, पण काहीतरी केलं पाहिजे हे तरी त्यांच्या मनात आलं. ही चांगली गोष्ट होती ना. ग्रामपंचायतींना अधिक अधिकार देणं, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देणं, अनेक योजना ग्रामपंचायतींकडे सोपवणं, अधिकारांचं विकेंद्रीकरण करणं, अनेक गोष्टी राजीव गांधींनी केल्या. आणि म्हणून राजीव गांधींचा हा वारसा आपण लक्षात ठेवला पाहिजे. चुका कबूल सुद्धा करण्याची वृत्ती किंवा दिलदारपणा, उमदेपणा मनाचा हा त्यांच्यामध्ये होता, हेही आपल्याला लक्षात घेतलं. राजीव गांधी म्हटलं की कम्प्युटर आणि टेलिकम्युनिकेशन्स या 2 गोष्टीच आपण ऐकतो, पण त्यापेक्षा बऱ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. कोलकातामध्ये मेट्रो रेल्वे त्यांच्या काळात सुरू झाली, किंवा खडूफळा योजना आपण म्हणतो ती त्यांच्या काळात सुरू झाली. त्यानंतर अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांना इंदिरा म्हणजे घरं स्वस्तात घरं बांधणीची इंदिरा आवास योजना त्यांच्या काळात सुरू झाली. म्हणजे राजीव गांधी एक अशी इमेज लोकांपुढे ठेवलेली की मध्यम वर्ग आणि श्रीमंत लोकांसाठीच त्यांनी काही गोष्टी केल्या, पण तसं नाही. आता BIFR ही संस्था जी आजारी उद्योगांचं पुनर्वसन करतं, ती BIFR ही त्यांच्या काळात स्थापन झाली आहे. किंवा आदिवासींसाठी ट्रायफेड सारखी संस्था ही त्यांच्या काळात स्थापन झालेली आहे, राजीव गांधींच्या काळामध्ये. आणि हा जो काही वारसा आहे की गोरगरिबांसाठी काहीतरी केलं पाहिजे आपण, हा आता लगेच म्हटलं की गरिबी हटाव अशी घोषणा दिली, प्रत्यक्षात गरिबी हटली का नाही हे आता प्रश्न विचारले जाईल. भाजप आणि जनसंघवाले हे अनेक वर्ष हे विचारत आले, पण गरिबांबद्दल जी एक कणव लागते आपल्या मनामध्ये, ती कणव काँग्रेसची परंपरा, विचारांची परंपरा मानतात त्या लोकांमध्ये ती भावना आहे. जे सत्तेचे दलाल आहेत, जे केवळ पैसे मिळवण्यासाठी, पद मिळवण्यासाठी राजकारणात येतात, नेत्यांचे पाय चाटत मोठे होतात, त्यांची गोष्ट सोडून द्या. काँग्रेसची जी विचारसरणी आहे ती आम आदमीसाठी झटणाऱ्या लोकांसाठी, म्हणजे आता दलित, मुस्लिम, आदिवासी यांच्यासाठी काम करण्याची त्यांची मूळ विचारसरणी आहे, सर्वसमावेशक विचारसरणी आहे. त्या विचारसरणीचा संपूर्ण विसर जरी बाकीच्यांना पडला असला तरी सोनिया गांधींनी आताही, आजही मी बातमी ऐकली की पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांनी गरिबांसाठी काय काय करायला पाहिजे असं पुन्हा एक पत्र लिहिलेलं आहे. या अगोदर पत्र लिहिलेलं होतं. आणि हे जे सातत्य आहे, मी राहुल गांधी सुद्धा
सातत्याने जे आहे ते गोरगरीब शेतकरी असतील, शेतमजूर असतील, आदिवासी असतील त्यांच्याबद्दल बोलत असतात. त्यांचं राजकारण यशस्वी झालं की नाही हा प्रश्न वेगळा आहे, पण त्यांची मूळ भूमिका ती असते. किंवा आता अजून एक गोष्ट सांगायची की अतिशय महत्वाची, जी मी त्याचा मुद्दा म्हणून लिहून ठेवलं होतं, की एनएसजी किंवा एसपीजी म्हणजे जे कमांडोज असतात, सुरक्षा रक्षक असतात, आधुनिक शस्त्रास्त्र घेतलेले, ते राजीव गांधींच्याच काळात आले. कारण पंजाब दहशतवादाचा मुद्दा होता. त्यावेळी दहशतवाद मोठ्या प्रमाणावरती होता. आणि या निमित्ताने जे सांगायचे की पंजाबमधला दहशतवाद संपवण्यासाठी लोंगोवाल यांच्याशी शांतता करार करणं, दुर्दैवाने लोंगोवाल यांची हत्या झाली, परंतु त्यासाठी प्रयत्न करणं, अर्जुन सिंगांसारखा नेत्याचा त्यासाठी पद्धतशीरपणे उपयोग करून घेणं. शंकरराव चव्हाण हे गृहमंत्री होते. शंकरराव चव्हाण यांच्या आणि राम प्रधान यांनी बऱ्याच आठवणी लिहिल्या त्या संबंधी, की आसामचा शांतता करार करून काँग्रेसने एक प्रकारे आसाममध्ये एक प्रकारे मागे गेले. काँग्रेस म्हणजे राजीव गांधी हा शांतता करार झाल्यानंतर आधी काँग्रेसची सत्ता होती तिथे, पण आसाम गणसंग्राम परिषद आणि आसू यांच्याशी शांतता करार केला, त्यांच्या हातात सत्ता गेली ना. पण देशासाठी त्यांनी हे पुढचं पाऊल टाकलं. मिझो नॅशनल फ्रंटशी लाल डेंगांशी वाटाघाटी करून तिथे शांतता प्रस्थापित केली त्यांनी. म्हणजे पंजाब असेल, आसाम असेल, या ठिकाणी खूप चांगले प्रयत्न केले आणि राजीव गांधींच्या प्रयत्नांना त्या बाबतीत यश आलं, हे सांगितलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे 1987 साली प्रचंड दुष्काळ पडला होता. पण तो दुष्काळ पडला असूनही त्यावेळी आपलं जीडीपी वाढलेलं होतं. याचं कारण काय होतं, तर राजीव गांधींनी सत्तेवरती आल्या आल्या सेवा क्षेत्रावरती जो भर दिला होता आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर, त्यामुळे शेती क्षेत्रास फटका बसला तरी सुद्धा या दोन क्षेत्रांनी देशाला सावरलेलं होतं. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून राजीव गांधींच्या या सगळ्या वारशाकडे, सगळा जो वारसा जो आहे त्यांचा, म्हणजे आधुनिकीकरण असेल, टेक्नॉलॉजीवर भर असेल, टेक्नॉलॉजीचा उपयोग शेवटी गोरगरिबांसाठी करायचा आहे, मोजक्या लोकांसाठी नाही, हा जो दृष्टिकोन आहे, या सगळ्या गोष्टी स्वागतार्ह आहे. त्याचवेळी त्यांनी काही चुकाही केल्या. म्हणजे उदाहरणार्थ बोफोर्स गैरव्यवहार हा जेव्हा मीडियामधनं यायला लागला, तेव्हा राजीव गांधींनी त्याला नीट उत्तरं देण्याच्याऐवजी, पारदर्शकपणे लोकांपुढे जाण्याच्याऐवजी, त्यांनी या प्रश्नांना उत्तर न देणं किंवा चिडचिड करणं हे पसंत केलं. इंडियन एक्सप्रेस सारखं वर्तमानपत्र त्यांच्या विरोधात खूप बातम्या देत होतं बोफोर्स संबंधी. बोफोर्स प्रकरण पुढे सिद्ध होऊ शकलं नाही, हा भाग वेगळा. परंतु त्यावेळी एक डिफेमेशन बिल, म्हणजे पत्रकारांवरती नियंत्रण आणणारे, निर्बंध आणणारं असं बिल त्यांनी मंजूर करून घेतलं. परंतु देशभर त्याबद्दल राजीव सरकारची निर्भत्सना झाली, पत्रकारांनी मोर्चे काढले आणि मग राजीव गांधींना माघार घ्यायला लागली. एवढंच नव्हे तर ज्या वर्तमानपत्रांनी त्यांच्यावरती टीकास्त्र सोडलं होतं, त्या ठिकाणी माणसं घुसवून युनियनमध्ये सुद्धा काही फोडाफोडी करून आपलं नियंत्रण कसं प्रस्थापित करता येईल असाही प्रयत्न केला गेला, जो निषेधार्ह होता. पण ही चूक लक्षात आल्यानंतर ते विधेयक मागे घ्यावं लागलं, मागे घेण्यात आलं, राजीव गांधींनी मागे घेतलं. दुसरी गोष्ट म्हणजे राम मंदिराचा जो प्रश्न आहे तो आता सुटला असला तरी त्या ठिकाणी त्यांनी जी कुलपं होती त्यावेळी ती कुलपं उघडण्याचं काम केलं आणि त्यानंतर हा प्रश्न आणखीन चिघळला. ही चूक झाली. त्यावेळी राजीव गांधी म्हणाले होते की मला रामराज्य आणायचंय. त्याच्या अगोदर ते जसं म्हणाले होते की सत्तेचे दलाल वगैरे आहे ते, पण त्यांच्या सरकारवरती मिस्टर क्लीन अशी इमेज असणाऱ्या सरकारवर भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडाले. त्यामुळे लोकप्रियता झपाट्याने घसरायला लागली. शिवाय पत्रकारांवरती
दडपण आणण्याचाही प्रयत्न झाला, तीही चूक झाली. शहाबानोच्या प्रकरणामधली चूक आपल्याला माहिती आहे की राजीव गांधींच्याकडून जी चूक झाली आणि त्यामुळे भाजप वाढत गेला. त्या काळामध्ये बहुजन समाज पार्टी पुढे जी वाढली की दलित, मुस्लिम हे आणि ओबीसी, याचं कारण काय की मंडल आयोगाचा अहवाल 85 साली आला. त्याबाबत राजीव गांधींनी काहीच केलं नाही, पुढचं पाऊल टाकलं नाही तो अहवाल स्वीकारून. त्यामुळे ओबीसी समाज सुद्धा दुरावला, दलित दुरावले, मुस्लिम दुरावायला लागले. यामुळे, या सगळ्यामुळे काँग्रेसचा पाया ठिसूळ व्हायला लागला. आणि राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर काँग्रेस पुन्हा सत्तेवर, नरसिंहराव यांचं सरकार आलं. माझ्या आठवणीप्रमाणे काँग्रेसला तेव्हा 232च्या आसपास जागा मिळाली असतील, मला आता एक्झॅक्टली आठवत नाही. पण काँग्रेसच्या जागा कमी झाल्या होत्या, 400च्या वर होत्या जागा, त्या निम्म्यावरती आल्या जागा. आणि हे कशामुळे घडलं तर त्यांनी अनेक चुका केल्या, आपल्या टीकाकारांवर चुका केल्या, पण त्याच वेळी ते दुरुस्तही करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्हाला नानी याद आएगी असं जेव्हा ते बोलले आणि मधुर दंडव त्यांना ते लागलं आणि मग राजीव गांधींनी त्याबद्दल खेदही व्यक्त केला, माफीही मागितली. जयपाल रेड्डी त्यांच्यावर टीका करत होते, जे त्या विरोधी पक्षातले नेते होते. त्यांच्या शारीरिक व्यंगावरून राजीव गांधींनी गैरउद्गार काढले. त्याबद्दल सुद्धा त्यांना पुढे वाईट वाटलं असं सांगण्यात येतं. राजीव गांधी यांच्या ज्या या चुका झाल्या, त्या चुकांमुळे काँग्रेस पराभवाकडे जाण्याचा धोका होता. पण राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली हे कबूल आहे, पण काँग्रेसची ताकदही कमी झाली. परंतु इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसची आणि सरकारची लोकप्रियता टिकवण्यासाठी राजीव गांधी यांनी चांगले प्रयत्न केले आणि इंदिरा गांधींच्या काळातच महासचिव म्हणून त्यांना त्यांचे हात बळकट करून काँग्रेसचा पाया मजबूत करण्याचा सुद्धा त्यांनी काम केलं. आणि आता राजीव गांधींपासून त्यांच्या ज्या चांगल्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांची टीम करणार का, हा खरा प्रश्न आहे. त्याबद्दल आपल्याला बोलायचं. आणि 1991 साली, मगाशी मी कदाचित चुकून उल्लेख केला असेल, 232 जागा, 244 जागा या काँग्रेसला मिळाल्या. पण जागा खूप कमी झाल्या काँग्रेसच्या, आणि त्यानंतर काँग्रेसच्या जागा कमी होत गेलेल्या. आज काँग्रेसची स्थिती आहे, काँग्रेस आता किती जागा आहेत काँग्रेसच्या? फारच कमी जागा काँग्रेसकडे आहेत. 50च्या मागे पुढे काँग्रेस घोटाळ्यात बसलेली आहे. मोदीजी येऊन 7 वर्ष झाली, पण अजूनही काँग्रेसला स्वतःचा सूर सापडले. काँग्रेसमध्ये लेटर बॉम्ब टाकून 23 लोकांनी एक प्रकारे बंडखोरीचा पवित्रा घेतला. सुदैवाने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेतृत्वाला वाटलं की जे काही चाललंय ते बरोबर नाही. जे आपल्याकडे जे नेते आहेत ते भले वयस्क ज्येष्ठ असतील, काही जणांना जनाधार नसेल, पण या प्रतिकूल काळात सगळ्यांचीच आपल्याला गरज आहे. ज्येष्ठ असतील, तरुण असतील, सगळ्यांची आपल्याला गरज आहे. त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे, हे राहुल गांधींनी हे शिकलं पाहिजे. आणि दुर्दैवाने राजीव सातव यांच्यासारखा त्यांचा एक सहकारी आता आपल्यामध्ये नाहीये. पण राजीव गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी यांनी आता लवकरात लवकर पक्षाचा अध्यक्ष कोण आहे हे ठरवलं पाहिजे. कारण सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारलेली आहे. हंगामी अध्यक्ष हा परमनंट अध्यक्ष नसतो. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष जेव्हा विरोधी पक्षात होता, ते 1985 काय होते, भाजपकडे 2 फक्त सदस्य होते खासदार. ते पुढच्या टप्प्यामध्ये 182, 184 पर्यंत जाऊन आणि आता तर बघा 303 आहेत भाजपकडे. भाजपची जिद्द संपली, जिद्द हरली नाही. भाजप असा नाउमेद झाला नाही, पराभव नाही, खचला नाही. आणि फक्त 2 सदस्य असताना सुद्धा राजीव गांधींचं म्हणजे बोफोर्स प्रकरण असेल किंवा हे डिफेमेशन बिल असेल किंवा शहाबानो प्रकरण असेल, कुठल्याही प्रकरणामध्ये सातत्याने भाजपने आंदोलनं केली, रस्त्यावरती उतरून आंदोलनं केली, निदर्शनं केली.
काँग्रेसचं असं दिसतंय का? आज कोरोनाच्या काळामध्ये युवक काँग्रेस दिल्लीमध्ये अन्य काही ठिकाणी युवक काँग्रेस लोकांच्या मदतीला धावून जातीये, चांगली गोष्ट आहे. ते सुद्धा काही सरकारमधल्या लोकांना बघवत नाही, हेही आपण बघितलेलं आहे. पण मोठ्या प्रमाणावरती सगळ्या देशामध्ये काँग्रेसची स्थिती अतिशय दारुण आहे आणि काँग्रेस लोकांच्या मदतीला धावून जात नाही. म्हणजे अनेक ठिकाणी अपवाद सोडून द्या तुम्ही, जे नेते जिथे प्रबळ आहेत, जे लोकांमध्ये राहून लोकप्रियता कायम ठेवली, ते काम करतात, त्यांची माणसं काम करतात. पण बाकी संघटना जी आहे पूर्णपणे शिथिल आहे. मी आता मुंबईत बघतो, मी जिथे राहतो तिथे काँग्रेसचा मागणूस म्हणजे तिथं काहीच लागत नाही, पत्ताच नाही काँग्रेसचा. म्हणजे काँग्रेसचं इथे ऑफिस आहे का, कार्यकर्ते आहेत का, काहीही कोणालाही माहिती नाही, अशी स्थिती आहे. अत्यंत वाईट स्थिती आहे. ही स्थिती जी आहे ती बदलायची की नाही? आता भाजपमध्ये बघा तुम्ही की भाजपमध्ये कितीतरी अध्यक्ष, जनकृष्णमूर्ती असे अनेक अध्यक्षांची नावं घेता येतील, वेगवेगळे अध्यक्ष झाले. मग काँग्रेसवाले म्हणतात ते तरी त्यांच्या निवडणूक होऊन ते निवडून येतात का? पण त्यांच्या अध्यक्ष तरी नवीन नवीन अध्यक्ष येतात त्यांच्याकडे, त्यांना काही अधिकार दिले जातात. तुमच्याकडे तुम्हाला अध्यक्ष आपला कोण करायचं हे तुम्ही इतके वर्ष ठरवू शकत नाही. नेता कोण आहे आपला ते ठरवता येत नाही तुम्ही. आणि तुम्ही रोजच्या रोज किंवा ट्विटरवरनं, फेसबुकवरनं, सोशल मीडियावरनं काहीतरी टिवटिव करत असता. लोकांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे ना तुम्ही. त्यात सातत्य असलं पाहिजे, अख्खी टीम असली पाहिजे. केवळ राहुल गांधी काही करतायत, अधूनमधून प्रियंका गांधी काही करतायत, अजून पक्ष म्हणून, संघटना म्हणून एकत्रपणे काही काम चाललंय का? चांगले नेते जे आहेत पक्षामध्ये त्यांना संधी दिली जाते का? मी सांगेन की पृथ्वीराज चव्हाण आहेत, मनीष तिवारी आहेत, टॅलेंटेड लोक आहेत हे सगळे. कितीतरी लोकांची नावं सांगता येतील की ज्यांना तुम्ही पुढे आणलं पाहिजे. तरुण जे कार्यकर्ते आहेत अनेक, मला माहिती आहे की जे महाराष्ट्रासह मी बघतो की जे चांगलं, पुण्यात असेल, मुंबईत असेल, जे चांगलं काम करतात ना, जे चमचेगिरी न करता तळमळीने काँग्रेसचा विचार पुढे नेतात, त्यांची उपेक्षा केली जाते. तेव्हा राजीव गांधींच्या भोवती एक कोंडाळं होतं, तयार झालेलं होतं. राहुल गांधींच्या पुढे भोवती सुद्धा काही लोकांचा कोंडाळ आहे. पण त्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद ठेवला पाहिजे आणि लोकांच्या प्रश्नावरती जनआंदोलनं केली पाहिजे. आता कोरोनाचा काळ सोडून द्या तुम्ही, पण लोकांच्या प्रश्नावरती जनआंदोलनं केली पाहिजे, संघटना मजबूत केली पाहिजे. जी संघटनेमध्ये राजीव गांधींनी काम केलं आणि राजीव गांधींनी जबाबदारी आल्यावरती ती पेली, समर्थपणे पेली. राहुल गांधींनी केंद्रीय मंत्री मनमोहन सिंग मंत्रिमंडळामध्ये ऑफर देण्यात आली होती, मंत्री म्हणून अनुभव घ्यायची गरज होती. अनुभव हा नसेल प्रशासनाचा, केंद्रात किंवा कुठल्याही मंत्रिपदाचा, तर त्यामुळे परिपक्वता येत नाही. राहुल गांधी आजही चांगलं काम करतायत, तेही निर्भय आहेत, चिकाटीने ते काम करतायत, पण सातत्य सातत्य नसतं त्यांच्या ह्याच्यामध्ये. आणि केवळ राहुल गांधी म्हणजे आणि काँग्रेस एवढंच पुरता विचार करून बाकीचे नेते काय करतात, ते लोकांमध्ये जात आहेत का, हेही बघितलं पाहिजे. राजीव गांधींचा हा वारसा जो आहे आधुनिक दृष्टिकोनाचा, संघटनेत काम करण्याचा, गोरगरिबांसाठी अनेक योजना राबवण्याचा आणि पराभव म्हणजे निवडणुकीमध्ये राजीव गांधींचा पराभव झाल्यानंतर जिद्दीने त्यांनी पुढे प्रचार केला होता. तो शेवटच्या त्यांची प्रचारसभा मुंबईत, त्या प्रचारसभेमध्ये मी रात्री जुहूला गेलेलो होतो, मी स्वतः ती प्रचारसभा बघितलेली आहे. आणि दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. राजीव गांधींना आणि त्यांच्या विचारांबद्दल आज मी एवढं सांगितलं तुम्हाला. त्यांना आदरांजली, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहतो मी तुम्हाला त्यांना. आणि हे आवाहन करतो की काँग्रेस एक विरोधी पक्ष म्हणून चांगल्या पद्धतीने उभा राहणं हे देशाच्या हिताचं आहे. तेव्हा त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन, केवळ राजीव गांधी नाही, सगळ्या काँग्रेसवासियांनी प्रेरणा घेऊन नीटपणे काम केलं पाहिजे आणि पुन्हा सत्तेवर येऊन
लोकांसाठी आपण काही चांगलं काम करू शकतो, देशामध्ये परिवर्तन आणू शकतो, नवा भारत घडवू शकतो असं स्वप्न बाळगलं पाहिजे आणि त्या दिशेने ठोस प्रयत्न केले पाहिजे. एवढं आवाहन करून इथेच थांबतो. नमस्कार.